श्री गुरु हौगी स्वामी मठातील चालत आलेल्या 54व्या सत्संगातील पूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर बघायला भेटेल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्ही उदगीरकर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तुमच्या भक्ती त्याच्या शक्ती तुम्ही करणारा भक्ती फळ असं होणार असा मिळून यायचं म्हणजे साधा नाही योग म्हणते सर्व योग उगा जयंती करतो या म्हणतो येऊ शकत नाही आज जगद्गुरु रेणुकाचार्य जयंतीमध्ये आज जगद्गुरु आपला वीर शैव धर्म स्थापन केले
कोल्लीपाकीमध्ये सोमेश्वर लिंग म्हणून आहे तिथं. त्या सोमेश्वर लिंगातून उद्भव होऊन जगतमध्ये एक पवित्र धर्म वीरशैव धर्म आहे. या सनातन वीरशैव धर्माच्या एक स्थापन करण्यासाठी या कोल्लीपाकीमध्ये उद्भव झालेले जगद्गुरु रेणुकाचार्य एक संचार करून पंचपीठ स्थापन झालं. पहिला पीठ कोल्लीपाकी सोमेश्वर लिंगामध्ये उद्भव झालेले जगद्गुरु रंभापुरी पीठ, उज्जैनी महाकालेश्वर मध्ये लिंगामध्ये उद्भव झालेले उज्जैनी संधर्मपीठ उज्जैनी जगद्गुरु, वैराग्य सिंहासनाधीश्वर केदार लिंगामध्ये उद्भव झालेले केदार जगद्गुरु, सूर्य सिंहासनाधीश्वर श्रीशैल मल्लिकार्जुन लिंग उद्भव झालेले श्रीशैल जगद्गुरु, काशी विश्वनाथ लिंगामध्ये उद्भव झालेले ज्ञान सिंहासन काशी जगद्गुरु, पाच पीठ जगद्गुरु पाच लिंगामध्ये उद्भव होऊन पाच जगद्गुरु मिळून एक संचार करून सर्व जगामध्ये या पीठाधीश मठाधीश मठ स्थापन करून मठाला शिवाचार्य म्हणून पट्टोद्योर म्हणून असं स्थापन करून हजारो महाराज केले काम कोण केले? जगद्गुरु पंचाचार्य केले. या पंचाचार्य जगद्गुरुकडून शिवाचार्य झाला. शिवाचार्याचे काम काय? भक्ताला लिंग धर्म बोधना करायचे. लिंग म्हणजे काय? लिंगा शिवाचा रूप आहे, शिवाचा आकार आहे. शिव कसा आहे? शिवाचा फोटो नाही, शिवाचा नाव नाही. आम्ही भगवंत मल्लय्या म्हणतो, कल्लय्या म्हणतो, आम्ही स्वामी म्हणतो, काय काय महादेव म्हणतो, संगमेश्वर म्हणतो, चित्रामेश्वर म्हणतो, सगळं म्हणतो. परंतु देवाला नाव नाही, ठिकाणी नाही, काही नाही. देव कुठे माहिती का? कोणाच्या भक्ती आहे, कोणाच्या भाव आहे, त्याच्या हृदयामध्ये देव राहणार. तुम्हाला वाटते महाराज मंदिर कसला बांधले, तुम्ही मंदिर कसला बांधले म्हणजे संस्कार आहे. घर सोडून 2 मिनिटे आपण मंदिरामध्ये ध्यान करा. ते लिंगाचा रूप तुझी दृष्टी ठेवा, तिथं भजन करा, प्रवचन ऐका. घरामध्ये भजन करते तुम्ही, प्रवचन सगळं काय ऐकते, परंतु भाव भजनकडे राहणार नाही. संसार फार कडू आहे का नाही बाबूबाई? संसार कसा आहे? छान आहे, छान मुलगा, छान आहे ना? संसार छान आहे. कशामध्ये छान आहे माहितीये का? चव लागते, संसार चव लागते, परंतु त्याच्यामध्ये भक्ती पाहिजे. संसारामध्ये कसं तुम्ही स्वयंपाक केले, फार सुंदर स्वयंपाक तयार केलो, त्याच्यामध्ये मीठ नसलं तर चव लागते का? काजूची भाजी करा, तुम्ही टमाट्याची भाजी करा, तुम्ही का पोळी करा, काही करा, त्याच्यामध्ये काय पाहिजे? मीठ नसला तर चव लागत नाही. कसं तुम्ही स्वयंपाक मध्ये मीठ नसलं तर चव लागणार, तसं संसार करा. कसं करायचे? गुरुच्या पाय धरून संसार करा. गुरु करतो म्हणजे जवाब नाही.
भक्ती करत करत भक्ती भाव करत करत संसार करा. बसवण्ण संसार केले, महात्मा झालं, त्याला का नाही? त्याच्यामुळं संसार करा, संसारामध्ये पडू नका. संसार केले तर संसार मध्ये पडायचं नाही, संसार याच्यामध्ये पडू द्या. असं संसार करणे आपले मानव जीवनात जगला करत मार्गदर्शन पाहिजे. कुणाच्या मार्गदर्शन पाहिजे? गुरुच्या मार्गदर्शन मानव जन्माला पाहिजे, भक्ताला पाहिजे. गुरु मार्गदर्शन करत 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 संसार करत जावा. तुम्ही कुठं जाणार? साक्षात परमात्माकडे जाणार, साक्षात परमात्माकडे जाणार. कसं? गुरुच्या मार्गदर्शन मध्ये. संसार करून किती किती महात्मा झाला, महात्मा शरण झालं, संत झालं, भरपूर लोक संसार करून महात्मा झालं, परंतु त्याला गुरुच्या मार्गदर्शन होतं. गुरुच्या मार्गदर्शन होतं, त्याला गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे गेले नाही. त्याच्यामुळं या जगद्गुरु रुडकाचार्य काय केले? लोकाला मानव लोकाला धर्मबोधन करण्यासाठी गाव-गावामध्ये वीरशैव धर्माच्या जगद्गुरु पंचाचार्य शाखाचे एक एक मठ काढले. हे मठाला एक एक शिवाचार्य तयार केले. शिवाचार्य काम काय? भक्ताला घरी जायचे, लिंग बोधन करायचे, अष्टावण सांगायचे, पंचाचार्य सांगायचे, शास्त्राला मार्गदर्शन करायचे. अबा अष्टावण मार्ग घ्या, गुरु लिंग चंदमाला पूजा करा, विभूती रुद्राक्षी मंत्र धारण करा, गुरु तीर्थ प्रसाद घ्यावा, तृप्त व्हावा, मानव घेऊन महादेव व्हावा. महादेव व्हावं लागते, उगा मानव होऊन बसायचं नाही. भक्ताच्या काम काय आहे? भक्त भावनापूर्वक महादेव व्हावं लागते. तुम्ही देव व्हावं लागते. देव होण्यासाठी एवढं सर्व काम आहे. त्याच्यामुळं त्या सत्संगासाठी आहे काय? एक मानवाला धर्म भेटण्यासाठी, एक चांगला मार्ग भेटण्यासाठी सत्संग आहे. संतांच्या जवळ भेटल्यानंतर संतांच्या विचार तुमच्या डोक्यात येणार, चांगले विचार तुमच्या डोक्यात करणार. त्याच्यामुळे सत्संग आहे. तुम्ही कोणाजवळ बसा, निंदा करणार लोकांजवळ बसा, ते सॉल्व करणार. हमें चोर करणार लोकांजवळ बसा, चोरी करायचं सवय भेटणार. भेटते का नाही? चांगले काम करणार जवळ बसा, तुम्ही चांगलं काम करणार. त्याच्यामुळं बसवण्ण काय म्हणले? सारा सज्जन संग लेस मंडवय्या, दूर दुर्जन संग दुभंगवय्या. चांगल्या लोकांचा संग करा, दुर्जन लोकांचा संग करू नका, सज्जन लोकांचा संग करा. त्याच्यामुळं बसवण्ण सांगितल्याप्रमाणे जगद्गुरु रुडकाचार्य काय सांगणार? तुम्ही चांगला मार्ग लावा, धर्म बोधन करा, गुरुकडून लिंग दीक्षा करून घ्या, गळ्यात लिंग हमेशा ठेवा, विभूती धारण करा.
बघा, तुमच्या विचार कसे होते बघा. सत्संगाच्या संग करायचे म्हणजे लहानच्या बदली करावं लागते. एक विचार करावं लागते. मी फक्त मला 3 बॉडी कपाळावर लावून गळा माला घालून गुरु दिलेले मंत्र एक मंत्र एक वेळे जप करत 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 बसा. डोळा बंद करा. एकाग्र दृष्टी जागा कुठल्या ठिकाणी शांत जागामध्ये बसा. कपाळावर इनुकी लावून, अंगाला इनुकी लावून, द्राक्ष माळा घेऊन डोळ्या बंद करून शिवाय नमः जप करत 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 बसा. खरं तुम्ही पूर्ण अष्टावन्न पंचाचार शस्त्र ध्यान करत करत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आनावला कार्मिक वला माया मला दोष सर्व दूर करून एक वेळ शांत कुठली चिंता न करत शिवाच्या रूप समोर घेऊन ध्यान करत करत बसा. शिवावर नाही साक्षात तुमच्या समोर येणार. ध्यानाचीकडे नाही. आता थोडा 15 मिनिट उशीर झाला म्हणजे टाइम म्हणलं वाट बघावं लागते. बघावं लागतं का नाही? ध्यान थोडा कशाला आलो मी? उशीर झाला ते बरोबर आहे. तुमच्या 1:30ला पुढे 2ला चालू व्हायचा, आज 2:30 वाजता चालू झाला. 40 मिनिट उशीर झाला. आज जयंती आहे, म्हणून जयंती सगळं तरी कार्यक्रम 4-5 कार्यक्रम पळत 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 जेव्हा मला भूक लागले मला जेवण करतो जेवण करायचं मिसळ होऊन घ्या. कसं का भूक आली पळत पळायचं काय करू? खरं म्हणतो ते जेवणापेक्षा तुम्ही शांत बसून सत्संग ऐकते ना हे जेवण करा. तुमच्या पोट भरलंय, आमच्या पोट भरतं का नाही? हे महत्वाचे आहे जीवनमध्ये. ते जेवण शाश्वत नाही. आज हे जीवन आहे ना, प्रेमातून आतुरातून सत्संग ऐकासाठी तुम्ही येऊन बसले. आम्ही पळापळा 2 साहेब तुम्हाला आनंद वाटते. मी मठामध्ये जाऊन आनंदात झोपून आराम घेऊन आले तर वाटते ना, ते महत्वाचं नाही. हे सत्संग महत्वाचे आहे. संतांचा संग करत राहा. माणूस वृत्ती बदली होऊन जाणार. तुमचे विचार तुम्ही 1-1 तास मठामध्ये कवा येऊन बसा. येऊन एकदा बसून आनंद सगळं शिवानामा नाम म्हणा, डोळ्या बंद करा, स्वामी ध्यान करा, देवाच्या ध्यान करत 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 जेव्हा तुमच्या वृत्ती कसा बदली होते बघा, तुमचा विचार कसा बदली होते बघा, तुमचा आचार कसा बदली होते बघा. ते कोणा झाडाखाली बसतो ते सुद्धा मनुष्य चांगल्या झाडाखाली बसले तर आंब्याच्या झाडाखाली बस काय भेटणार? आंबे भेटणार. नारळच्या झाडाखाली बसले तर नारळ भेटणार. शनीच्या झाडाखाली बसले तर शनी भेटणार. पुढे संध्या बसतो ते सवाय ते विचार आमच्या डोक्यात येणार. त्याच्यामुळं आम्ही नाही ये सत्संगाच्या झाड पडले राष्ट्रसंत स्वामी समाचार्य महाराजांनी संपूर्ण शिवाचार्य लावले असं समजू नका. उदगीरमध्ये पहिला सत्संग चालू हौदी स्वामी मठामध्ये राष्ट्रसंत स्वामी शिवाचार्य महाराज चालू केले. त्या दिवशी चालू करताना राष्ट्रसंत स्वामी शिवाचार्य म्हणले शंभरी महाराज बघा फक्त झाड लावायचे काम आमचे आहे, पाणी घालायचे काम तुमचे आहे असं म्हणलं दाखवलंय मला. म्हणजे पुढे जगाचे काम तुमचे आहे, मी फक्त झाड लावून जाणार. परंतु त्यांनी 104 सत्संग करून गेले. 104 सत्संगात
या सत्संग म्हणा अनेक कार्यक्रम या भागात ज्या लावून गेलेली आहे त्यांच्या या पद्धतीनुसार या महात्मा राष्ट्र संत शिवलिंग शिवाचं नाव घ्यावं लागतं. समाजासाठी कष्ट घेतलेली आहे. पहिल्या काळात जगद्गुरु पंचाचार्य समाजासाठी कष्ट करून जिंकायची झालं. नंतर जगद्गुरू महात्मा अण्ण बसवण्ण असा धर्मप्रचार करून जिवंताने लिंगैक्य होऊन गेले. मन्नत स्वामी सुद्धा त्यांचा संत समाजासाठी जीवन देऊन अनेक ग्रंथ वाचन करून ते लिंगैक्य झालं. आता या भागात अनेक महात्मा संघ राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज सुद्धा समाजासाठी त्यांनी जीवन जगून गेलेली आहे. त्यांचे संस्कार सोडायचे नाही. त्यांचे विचार ऐकले, तुम्ही ऐकलेले, आम्ही ऐकून ऐकलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शन आमच्यासारखा शिवाचार्य सुद्धा जगत राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज संस्कार करून गेलेले आहे. त्या पद्धतीनुसार जगद्गुरु रेणुकाचार्यापासून अनेक विचार सांगणे संत महातत्वापर्यंत आलेली आहे. आता पुढे सुद्धा जग लागते. या संस्कार धर्म सोडायचा नाही. एक वेळा मानव धर्मामध्ये वीर शिवधर्म जन्म टाकलेले आहे. धर्म सोडायचा नाही, नीती सोडायचं नाही, मार्ग सोडायचा नाही, चांगले विचार सोडायचे नाही. पैसा कसा नाही तुम्हाला भेटणार. वाईट मार्गाला जावा, भरपूर पैसे तुम्हाला भेटणार. वाईट मार्गाला काम करा, भरपूर तुम्हाला भूल हानी भरपूर लोक घालणार. परंतु आपला वीर सेवा धर्म कसा आहे, आज वाईट मार्गाला जायचे नाही. सत्य नीती देवातून जायचे. फक्त लिंग बांधले तर जमत नाही. उगाच शिव शिव म्हणले तर जमत नाही. शिव म्हणा, लिंग बांधा, शिव शिव म्हणा, युवती लावा, परंतु आचार लावा. आचार सोडून नका. नीती सोडायचं नाही. नीती सोडले तर माणुसकीने आईला आई म्हणून मान्य करायचे, वडीलला वडील ठिकाणी मान्य करायचे, भाऊला भाऊ ठिकाणी मान्य करायचे, गुरुला गुरु ठिकाणी मान्य करायचे, देवाला देवा ठिकाणी मान्य करायचे. माणूस धर्म आहे. मागा काय तर तुम्ही वाईट केलं का म्हणते, असं काय करते हो वाकडा माकड सारखा म्हणते का नाही. असं करायचं नाही. माणुसकी सारखा जीवन जगायचे. माणुसकी जीवन असलं तर खरे मानव धर्मामध्ये जन्म घेतले. तुम्हाला वाटतं देव वर आहे म्हणून, मी वाटतो देव वर नाही. देव कुठं आहे? तुमच्या हृदयामध्ये देव आहे, तुमच्या भावनामध्ये देव आहे, तुम्हीच देव आहे. बसवण्या काय म्हणले?
आमच्यापेक्षा तुम्ही मोठा आहे. देवापेक्षा कोण मोठा आहे? भक्त मोठा आहे. त्याच्यामुळं भक्ताच्याकडून सेवा करून घेतलेली आहे. तू अनेक उदाहरणं हे म्हणे मल्लम्मा, अक्कमादेवी, अनेक वेड्र कण्णप्पा, भक्त प्रल्हादा, देव त्यांच्याकडे आले. देव त्यांनी काय ऐकलं गेलेले आहे. मग भक्त खूप मोठा कोण आहे? तुम्ही मोठा आहे. परंतु तुम्ही गट्टी दावा, देव तुमच्याकडे आले. देव पावी सोडू शकत नाही. आमच्या कसं आहे, आमच्या भावनेत गट्टी नाही. आता ऑफिसला 4 दिवस यायचे, दुसऱ्या दिवशी गेला मला काम होणं गेले, दुसऱ्या कुठं जायचे? दुसऱ्या मठाला जायचे, तिथं 4 दिवस थांबायचे, तिथं 8 दिवस थांबायचे, झोपायचे, तिथून यायचे, इथून चांगला होणं गेला चला तिरुपतीला जायचे, तिरुपतीला जाऊन 8 दिवस राहायचे, तिथून चांगला होणं गेले इकडे यायचे, अजून कुठे जायचे? तुळजापूरला जायचे. तुळजापूरला पण 8 दिवस राहायचे, तिथं मी चांगला होऊ शकत नाही. कुठे राहायचे? विठोबा, विठ्ठल 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 तिकडे जायचे. असा फिरणाऱ्यामध्ये वय होऊन गेले. देव नाम हलवू, देव एकच आहे, नाव फार भरपूर आहे. तुम्ही हौदी स्वामीला दोन हौदी स्वामी समोर बसा, हौदी स्वामी नक्की तुम्हाला भेटतात. मन चंचल करू नका, देव नक्की येणार. देवाकडे न्याय आहे, देव नाही म्हणून समजू नका. पहिल्या काळात होत काय तर करा, देवा मागा काचा का नाही, लगेच झटपट गोळी, काही करा लगेच उदाहरण तुम्हाला. आता कोणाला काय तर पाप काम करा, संध्याकाळी पर्यंत नाही तर उद्यापर्यंत तुमच्या उदाहरण घ्यायचे देऊ. पहिल्या काळात तुम्ही काय तर केलं तर नागपूरला काय काय हा लांब लांब होत होता, आता लांब नाही बाबूबाई. लगेच कोणाचं पाप करा, कोणाचं चोरी करा, कोणाला काय तर तुम्ही गलत काम करा, लगेच त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, चांगलं काम केले तर मानव जन्मला पुण्य भेटणार, नक्की देव तिथं साक्षात येणार. तुम्हाला एक सांगतो उदाहरण, पहिलं ऐकले वाटते तरी सांगतो तुम्हाला. इकडे एक महाराज आलत, महाराज गुंफा घालून गुंफामध्ये शिव शिवा म्हणत जप करत दर्शक होत. त्यांच्या समोर एक बाईच्या रूम मंदिर घर होत, चांगला सुंदर घर होत. त्या घरामध्ये बाई राहत होते. समोर महाराजच्या गुंफा होत, गुंफा म्हणजे कळते ना, छोटा एक झोपडी घालून बसते बघा, तसं झोपडी घालून बसलं होतं मला. महाराजकडे लोक दर्शनला दातासाठी लोक येत होत. असा लोक भरपूर लोक महाराजकडे यायला चालू झाला. 2000 लोक येऊ लागले. ते समोर बाईला त्रास होऊ लागला. काय महाराजकडे भरपूर लोक येऊ लागले, आमच्याकडे येणार आहे गेले. कसं करू? महाराजला उठून द्यायसारखं करायचं. काय करू त्याच्याकडे एक गुंडा माणूस आले, ते बाईकडे. ते माणसाला सांगितले, तू मला पैसा गिसी काय देऊ नका, की महाराज पुढे आमच्याकडे गिऱ्हाईक येणार गेले, ते महाराज इकडे उठून द्यायसारखं करा. उद्या करून टाकतो, आता करून टाकतो, करा, तुला पैसा देतो म्हणून बाईला ते माणूस सांगितले. ते माणूस आले. संध्याकाळी महाराज बाहेर बसले होतं, खुर्ची घालून महाराज बाहेर बसले. ते माणूसच्या हातात पेट्रोल डबी घेऊन आले. ते झोपडीवर पेट्रोल टाकले, आग लावले, पुरा झळू आले. महाराज काही बोलले नाही, उगा शिवशिवा मनात खुर्चीवर बसले. हे 5 मिनिटात वारा निघाले, किती मोठं वारा निघाले. ते कन्नडमध्ये सुंदर गाडी म्हणते, मोठ्या गाडी फिरत आले. ते महाराजच्या गुंफा पूर्ण गाडीमध्ये वर गेले. येऊन चौकात जाऊन पाहिजे
आमच्या घर जाणून झाले बाई तुझ्या माला घेऊन आमच्या झोपडी जळून टाकली तुझ्या माला तुझ्या शब्द ऐकून आमच्या झोपडी जळून टाकले आमच्या माला घेऊन तुझ्या घर जळून तुमच्या माला म्हणजे देव माला कोण आहे देव आहे त्याच्यामुळे सांगतो तुम्ही पाप काम करू नका पाप काम केले तर देव नक्कीच तुम्हाला पाप काम करू शकत नाही चांगले काम करा हातातून चांगले काम केले तर देव तुम्हाला चांगलं काम करणार त्याच्यामुळं या चांगलं काम करायचे विचार चांगल्या वृत्ती होण्याचे विचार मानव जन्माला होणाऱ्यासाठी या सत्संग आहे महिना थोडं धुवून टाकायचं तुम्ही रोज कपडा कसा धुते 2-2 दिवसा कपडा धुणार 8-8 दिवसा कपडा कसा अंगावर कपडा धुणार असा अंग सुद्धा धुवा लागते कसा धुवायचे गुरुच्या वाणीतून अंग धुवून टाकायचे गुरुच्या वाणीतून अंग धुवायचे गुरुवाणी गुरु शब्द शरीरामध्ये पडले तर काय होणार मन वृत्ती बदली होणार घरासाठी या मानव जन्मदिनी या मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी गुरु स्थान केलेली आहे गुरुकडून अनुभव ऐकून विचार चिंतन करून पवित्र मार्ग धरायचे तुमचे काम आहे ते धरायसाठी या सत्संग आमच्याकडे या चालू आहे 54वा सत्संग आता चालू आहे पुढच्या सत्संग सुद्धा आता चलत राहणार आहे अनेक या सत्संगमध्ये सेवा करणार लोक या वर्षी या सत्संगाला खानापूरचे आपले बिरजदार मंडळी खानापूर म्हणजे पूर्ण आपल्या हौसा मठाचे शिष्यमंडळी आहे पूर्ण गाव ते गावामध्ये आपले बिरजदार मंडळी या भक्तिभाव अर्चना हनुमंत बिरजदार त्यांचे भाव भक्तिभाव संध्यापूर या सत्संगात घेतलेली तुम्हाला सांगितलं कोणाचे वाढदिवस असो कोणाच्या पुण्यतिथी असो काय कार्यक्रम घरी करा पेटिया या सत्संग घेतलं त्यांच्या नावावर ज्या लोकांना अन्नदान करायचे होते म्हणून या सत्संग घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा सत्संग फळ भेटणार म्हणून तुम्हाला सांगून आता तुम्हाला सांगतो सर्वांना या सत्संगमध्ये भाग घ्यावा अजून लोकांना जास्त लोकून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करत राहा मला सांगू विशेष तुम्हाला माहिती आहे आता पुढच्या मे महिन्यामध्ये
अधिक पास तिकडं बघा तिकडं
जावा.